मराठा समाजाला माझी विनंती, मी भेट नाही, मी मरायला भेट नाही. यांनी गोळ्या जरी घातल्या ना, यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायच्या असल्या तर करू द्या, पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली करावं लागतात. आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही. मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली, असं सरकारच असू शकत नाही. आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं, पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये. एकदा अंतर्वालीत प्रयोग केला तुम्ही, दुसऱ्यांदा करू नका. मराठा समाजाला जाहीर सांगतो, यांनी छातीवर गोळ्या घातल्या तरी म्हणून जरा मरायला तयारी, फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका. हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा, मी मेलो तरी पण हे आंदोलन थांबवू नका. मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. आणि जर मला यांनी हटवलं, मी मेलो बी तरी हे विचार फुटू देऊ नका. माझ्या मोतीला येऊ नका, पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका. मी यांना समर्थ आहे खेटायला. यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं, येवल्याच्या यालपटाला कस काय माहित होतं आम्ही 200 रिव्हॉल्वर खरेदी केल्यात, पुढे केल्या. त्याला काही लोक आमच्यात पाठवून, त्याला जो नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला, जो म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या, त्यांनी बोलायला सांगितलं की रिव्हॉल्वर विकत घेतल्यात. तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? मराठे तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का? त्यांच्या मनगटात दम नाही का? तुम्ही हिंसाचार काढणार? तुम्हाला रिव्हॉल्वर घेतलेला माहित कस काय? त्याला सगळ्या कायद्याचा पदावर हटवून ते चौकशी करा. विरोध वेगळा, ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा. ही मंत्री इतका कलंकित मंत्री, तो जर इतका दूषित वातावरण करायला लागला, तो माणूस आहे का? ओबीसी मराठा वाद हा वेगळा, आरक्षण हा वाद वेगळा. हे प्रकार काय? 200 रिव्हॉल्वर घेतल्या, नामकं घेतल्या, तो प्रकार कुठून आणला येईल? याला काय माहित? याला बीडच्या दंगलीतले बी नंबर कस काय माहित? ह्या नंबरचं घर फोडा, हे जाळा, याला कस काय माहित?